जोरदार प्रचार सुरू आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. काय सांगाल तुम्ही? अ, आम्ही आता प्रचाराची फार मोठी आघाडी घेतलेली आहे आणि ह्या पुणे शहरामध्ये सर्वीकडे चर्चा आहे की हा प्रभाग क्रमांक 27 मध्ये अतिशय स्ट्रॉंग पॅनेल झालेलं आहे आणि चारही भागातले स्थानिक लोक आहेत आणि काम करणारा कार्यकर्ता आहे. आम्ही पाठीमागे निवडणूक लढवलेली आहे आणि आम्हाला अंदाज आहे आणि प्रचंड बहुमताने आम्ही चौघच्या चौघ जवळजवळ आम्ही म्हणजे लोकांचं मत आहे, नागरिकांचं मत आहे की आम्ही निवडून आल्यातच जमा आहे. फक्त किती मताने यायचंय ते आम्हाला त्या 16 तारखेची वाट बघते आम्ही. वा. धनंजय भाऊमध्ये खूप दिवसांची तयारी आहे पाठीशी. काय सांगाल, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? अतिशय चांगला प्रतिसाद आहे. गेल्या 2017 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या पुणे महानगरपालिकेमध्ये होतं. अतिशय सुमार खराब कामगिरी करणारं सरकार म्हणता येईल किंवा सत्ताधारी हे होते. पुणे शहराची वाट कोणी लावली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी लावली आणि ह्या सत्ताधाऱ्यांनी, मुजोर झालेल्या सत्ताधाऱ्यांनी लावली. आज आपण पाहताय प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या भागामध्ये लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता आम्हाला पाठिंबा आहे. लोक म्हणतात की तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका, तरी सुद्धा आम्ही हाऊस टाऊस करतोय. आणि गेल्या मी माजी नगरसेवक होतो, अशोक हार्नवळ नगरसेवक होते माझी, त्याच्यामध्ये आमच्या भगिनी आहेत, बारावकर ताई आहेत, लांडगे ताई आहेत, यांचं सुद्धा अतिशय चांगलं काम आहे आणि कामाच्या जोरावर आम्ही यावेळी विजय चौकार ठोकू. पुणे महानगरपालिकेची पहिला निकाल हा प्रभाग क्रमांक 27चा लागेल आणि त्याच्यामध्ये 4ही नगरसेवक झालेले असेल. दादांचं फार मोठं काम आपल्याला बघायला मिळतं. सकाळी 6 वाजता सुरू होणारा कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. या सगळ्यांचा किती फायदा होतो तुम्हाला? खरं सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना देताना या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते आणि अजितदादा पवारांनी ह्या सर्व लाडकी बहीण योजनेसाठी निधी दिला आणि देत आहेत. त्यामुळं आमच्या महाराष्ट्रातल्या, पुणे शहरातल्या, जिल्ह्यातल्या सर्वच भगिनी अतिशय आनंदी आहेत. त्या माध्यमामध्ये महाराष्ट्राचा विकास पुरुष कोण असेल तर अजितदादा पवार हे आपल्या सर्वांना श्रुते. महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं योगदान आहे ते पवार कुटुंबीय आहे, शरदजी पवार चंद्रसाहेब आहेत. आणि ह्या लोकांच्या कामामुळं, आमच्या कामामुळं, आमच्या केलेल्या सातत्यामुळं, कामाचं सातत्यामुळे लोक आम्हाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात. आणि तुम्हाला सांगितलं आधी सुद्धा की पुणे महानगरपालिकेचा जेव्हा 16 तारखेला निकाल लागेल त्या निकालामध्ये प्रभाग क्रमांक 27 मध्ये हे 4ही उमेदवार सभागृहामध्ये जातील असा विश्वास आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि मतदार परंतु प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ते पत्र काढून त्यांना तिघांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही प्रचार करू नका, परंतु ते करतायत. परंतु जनता सुज्ञ असते, त्यांना माहिती असतं की मतदान कोणाला द्यायला पाहिजे, कोण निवडून येणार. त्याच्यामुळं शशिकांत शिंदेची काल रॅली झाली, प्रदेश अध्यक्षांची अतिशय सुंदर अशी रॅली झाली, खूप लोकांचा प्रतिसाद होता. आणि याच्यामध्ये अजितदादांवर विश्वास ठेवून, आमच्या कामावर विश्वास ठेवून लोक आम्हाला विजय करणार आहेत. ताई, काय सांगाल? खूप मोठी तयारी आहे. एकूणच सगळं दादांना पालिकेवरती आपल्याला आणायचं आहे. कशी तयारी सुरू आहे? अशोक दादांना तुम्ही बोला. हा, चला बोला. कालच आपले लाडके उपमुख्यमंत्री, सर्व लाडक्या बहिणींचे लाडके दादा आम्हाला आमच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले, दिवसभर होते आमच्या सोबत. आणि त्यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिलाय आणि जी ऊर्जा त्यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे ती आता काही कमी पडणार नाहीये कुठंच. ती 15 तारखेपर्यंत, 16 तारखेला आम्ही गुलाल घेऊनच विजयाचा बाहेर पडणार आहोत, अशा प्रकारची ऊर्जा आम्हाला दिली आहे दादांनी. आणि नागरिकांचा आमच्या प्रभागातील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि पुढेही असाच मिळेल. किती फायदा होतोय? खूप चांगला फायदा झालेला आहे, कारण काल आम्ही जी रॅली घेतली आमच्या प्रभागातून तिथून उत्स्फूर्तपणे लाडक्या बहिणीच पुढे होत्या. 2-2, 3-3 तास दादांसाठी थांबून दादांचं स्वागत केलेलं आहे लाडक्या बहिणींनी. त्याच्यातून दिसून येते की लाडक्या बहिणींचं खूप छान प्रतिसाद आहे. नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना आम्ही आता एकच आव्हान करतो की आता वेळ आलेली आहे काहीतरी परिवर्तन घडवायची. ही आत्ताच वेळ आहे आणि आता घड्याळ चालू पाहिजे. तुम्ही एकदा अपील करा ना लोकांना. तुम्ही सांगा नागरिकांना, मतदारांना काय सांगा? मतदारांना गेले 9 वर्षे, रामाला 12 वर्षे वनवास होता, आपला 14 वर्षाचा वनवास रामाला होता. पण माझ्या पर्वती दर्शन, दत्तवाडी आणि आंबेलवाडा कॉलनी, लक्ष्मीनगर या गेले 9 वर्ष झालं नगरसेवकच बघितला नाही. आजही म्हणतात नगरसेवक कोण तर माहिती नाही आणि आज आलेले आहेत. हा वनवास आता कुठेतरी संपलेला आहे
आणि आता नव्याने आमचं राज्य येणार आहे आणि आम्हाला ते लोक नागरिकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. नागरिक स्वतःहून बाहेर पडतात आणि हे त्या नगरसेवकांना कळून चुकलेलं आहे की ही निवडणूक आपल्या हातातून गेलेली आहे. त्यांचे चेहरे तुम्ही बघा कसे झालेले आहेत, की ह्या बोळीत जाऊ का त्या बोळीत जाऊ, पैसे देऊ का काय देऊ, त्यांना सूचना आहे की नेमकं काय केलं पाहिजे. आणि आता त्यांची सायरा वगैरे पळायला लागल्यात. अजून 4 दिवस काय त्यांची अवस्था होईल हे मी नाही सांगू शकत. त्यामुळे निवडणूक नागरिकांनी फक्त ह्या वेळेला बदल घडवणार आहेत आणि घड्याळ चिन्ह त्याच्यावर मतदान करणार आहेत. आणि हे आमच्याबरोबर आमचे आम्ही चौघही पुणे महानगरपालिकेवर प्रचंड बहुमताने आम्ही विजयी होणार आहे.